अभोणा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यावर अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे। संबंधित अधिकाऱ्याने प्रकार मिटवण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याचा आरोप आहे आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी एका गुन्ह्याशी संबंधित प्रकरणात मदत करण्यासाठी परदेशी आणि तक्रारदाराकडून लाच मागितली। तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। तक्रारीनुसार तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांवर दाखल असलेल्या प्रकरणात मदत करण्यासाठी गुन्ह्यातील 7 आरोपींकडून प्रत्येकी 15,000 आणि तक्रारदाराचा मित्र गोपाल शेखावत यांच्या मुलीच्या प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात 25,000 अशी एकूण 1,30,000 रुपयांची लाच मागणी करण्यात आली। ही रक्कम विजय शंकरराव खांडवी यांच्यामार्फत घेण्याचे निर्देश देण्यात आले। खांडवी यांनी देखील लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिले असा आरोप आहे। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संदीप परदेशी, विजय खांडवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे, कळवण।